नमस्कार, मी भीमराव लोणारे IPM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये आपलं स्वागत करत आहे। यावेळी मी सीताबर्डी पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहे आणि या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे। घटना म्हणजे कुठली तर 9 तारखेला 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यामध्ये अनेक वाहनांची म्हणजे निस्तेनाबूत झालेत ते वाहनं। आणि या ऑडीमध्ये बावनकुळे जे चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा होता आणि त्याच्यासोबत त्याचे काही सहकारी होते, तोच कार चालवत होता। असा एकूणच हे जे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जे सीताबर्डी पोलीस आहेत त्यांनी पहिल्यांदा जी FIR केली त्यामध्ये गाडीचा नंबरच टाकलेला नव्हता, नमूद नव्हता, म्हणूनच एकूणच हा संशयास्पद प्रकरण निर्माण झालेलं आहे। कारण हाय प्रोफाईल हे प्रकरण आहे, कारण एकूणच म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये त्यांची ती ऑडी गाडी होती की त्या गाडीमुळे अनेकांचे म्हणजे अपघातही होऊ शकलेला असता। आज त्याच प्रकरणाला घेऊन सुषमा अंधारे जे आहेत, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सुषमा अंधारे जे आहेत ते इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। आपण बघू शकता इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत त्या, आणि त्यांची मागणी आहे, एकूणच त्यांची मागणी आहे, त्यांची एकूणच मागणी आहे की जे म्हणजे आरोपी आहेत, जे संकेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांना अटक करण्यात यावी, कारण गाडी तेच चालवत होते असे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एकूणच मी सांगण्याचा प्रयत्न करेल की हे जे प्रकरण आहे हे आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे। जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता, तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही, तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही, तर त्यावर ते मौन आहेत। स्वाभाविक आहे, कदाचित होम डिपार्टमेंट पेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल, त्यामुळे संकेतचं नाव FIR मध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना करत आहे। सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले, सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली। मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं? ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड। हे काही माणसांना चिंता फार असते की ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले। राजे हो, हे नीट समजून घ्या। अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन CRPC 169 ने तरी तुम्हाला तपासा अंती ABC ची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन तपासा अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो, तर एखादी FIR रद्द होते, किंवा 482 मध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्ट कडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं, प्रोसेस करावी लागते आणि मग तिकडनं FIR रद्द होण्याच्या साठीचे कारवाई केली जाते। पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते, त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय। जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात, उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो। अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत, माध्यमांच्या समोर आले नाहीत। ते का येऊ शकले नाहीत, ते कुठल्या दडपणाखाली आहेत, मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे। त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे, त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे। आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा, तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब, खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल, गृहमंत्री फडणवीस साहेब, जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही DCP मधने यांना आदेश द्यावेत
की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा, हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर, जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर. आणि महत्वाचं, देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका. काय फडणवीस साहेब, तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात. काही झालं की राजकारण करू नका, राजकारण करू नका, राजकारण करू नका. विसरलात का फडणवीस साहेब? अहो, एका अशराफ जीवाला, पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळणारी तुमचीच पार्टी, ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी. तेव्हा कुणी राजकारण केलं? फडणवीस साहेब. काल RSSचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिझन सुरू केलं. जिवंत माणसं तर जिवंत माणसं, तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही. खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही, टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही. पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न, किती सुप्त आणि घाणेरडी इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणारे. तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही. आता अजून एक गोष्ट की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीच चालवत नव्हता. किती पळवाटा काढाव्यात की संकेत गाडीच चालवत नव्हता, मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं? तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे. सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्ये उल्लेख केलाय आणि अलिस्टर परेरा वर्सेस स्टेट या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट आहे. आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भले ती गाडी चालवत नसेल परंतु तिच्यामुळे तो अपघात झालेला आहे, कारण त्याने अपघात होण्याचा त्याने एका पिलेल्या माणसाला, कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बार मध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता. तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते. पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या 2.5 कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली. ही चूक नव्हे का? एखाद्या कंपनीचा मालक, कंपनी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो. या न्यायानुसार संकेत बावनकुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंटनुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा. पण DCP मदने साहेब किंवा PI चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत. आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे, त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत. पण ही तथ्य पुढे आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे. ती रामटेकच्या जंगलामध्ये 24 वर्षीय तरुणी आणि त्या 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला. पुराव्यांशी छेडछाड केली गेली, इथेही छेडछाड झाली. याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल, या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. खरं तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा सह आरोपी केले पाहिजे आणि सह आरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे 24 वर्षीय तरुणीचं प्रकरण रामटेक मध्ये झालंय. गृहमंत्री साहेब, एवढी प्रकरणं महिला सुरक्षित कुठेच नाहीये, पण तुम्ही राजीनामा देऊ नका. फडणवीस साहेब, मी तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही. उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा. अजून 5-50 जण मेले तर काय फरक पडतोय? मरू द्या 5-50 जण, कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाहीये आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही. बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकते. या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चाड असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं. ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी
मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल. आपण विचारू. ताई, तुम्ही म्हणताय की जितेंद्र चौथा आरोपी कोण होता? तो सुद्धा भाजपचे आमदाराचा एक मुलगा होता अशी चर्चा आहे. चौथ्या आरोपीची माझ्यापर्यंत अजून माहिती नाही, पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते. पण हे 3 आरोपी सुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शब्द काढला नव्हता. हेही आरोपी किंवा ते लाहोरी बार मध्ये होते, त्यांनी काय खाल्लं, त्यांनी काय पिलं, ते किती वाजता बाहेर पडले, ते मानकापूरवरून इकडे कसे आले, किडनॅपिंग, मारहाण, या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटतं. की एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथला आहे, मला सगळं माहिती आहे, बोलले काहीच नाही. आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली. असो, त्यांचे काय जे असेल ते असेल, मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं एका अर्थाने गोरगरिबांना जगण्यासाठी वातावरण पोषक नाही, अशीच स्थिती भाजपाने आज घडीला निर्माण केलेली आहे, हे स्पष्ट आहे. ताई, दोन गाड्यांची रेस लागली होती, 2 गाड्यांची रेस लावण्यात आली होती. ते एक गाडी कुठली आहे? या ज्या 2 गाड्यांची रेस, मी म्हटलं ना की ती गाडी खराब नव्हती, गाडी अतिशय नवीन गाडी आहे. या गाड्यांची रेस लावणं म्हणजे बडे बाप की बिगड़ी औलादे जो होती है वो अक्सर अशा पद्धतीने गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळतात आणि त्याला बढावा देणारे म्हणजे आमचे काय विकास ठाकरे काहीतरी बोलले वाटतं, नेत्यांनी लेकरांना समजून सांगावं, बाबा संस्कार वर्गच उघडावेत. म्हणजे विकास ठाकरेंचा हा सल्ला तसाच आहे जो आमच्या पोरशेकार प्रकरणामध्ये 5 पानाचा निबंध लिहा म्हटल्यासारखा. संस्कार द्यावे, मग यालाही 5 पानाचा निबंध लिहूच द्या. निबंध लिहिला की संपला विषय. मला वाटतं म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सोकावतो. जर चुकीची प्रथा पडली तर उद्या तुम्ही हिट अँड रनच्या संबंधाने केलेल्या कायद्याला काहीही अर्थ उरणार नाही. मग भाजपाने हा कायदा फक्त आणि फक्त विरोधक आणि गोरगरीब जनतेसाठी केलेला आहे का, सत्ताधाऱ्यांसाठी हा कायदा नाही, असं तरी त्यांनी सभागृहात एकदा नमूद करावं. तुम्ही ऐकलंय ना, सुषमा अंधारे जे आहेत त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतच पत्रकार परिषद घेतली आणि काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही ऐकलेलं आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.